नमस्कार, मी प्रवीण पाटील. आपण पाहतात लाईट रेन न्यूज. कानबाई जे खानदेशचं श्रद्धास्थान आहे, कानबाईचा जो आज उत्सव आहे खानदेशामध्ये मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. आपण जर माझ्या मागे बघितलं तर या ठिकाणी कानबाईची जी आकर्षक सजावट जी आहे Experience heritage and royalty. ती जगताप कुटुंबियांनी केली आहे. आत्ता आपण जळगाव शहरात जगताप कुटुंबियांकडे आहोत. त्यांनी जर बघितलं तर या ठिकाणी त्यांनी अतिशय सुंदर अशी सजावट केल्याचं पाहायला मिळतंय. खानदेशामध्ये या ठिकाणी कानबाईला पुरणाचे पोळ्यांचा नैवेद्य, ज्याला रोट म्हणतात, रोटनी या ठिकाणी भक्तिभावाच्या याच्यात हा उत्सव साजरा केला जातो. आपण जर बघितलं तर या ठिकाणी लाह्या असतील, कणकेचे दिवे असतील आणि आकर्षक अशी सजावट केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. या संदर्भात आपण जगताप कुटुंबियातील काही महिला भगिनी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. ते काय सांगाल, आपण इतकी सुंदर सजावट केली, कानबाईचं कसं महत्त्व आहे? नमस्कार, आम्ही जगताप फॅमिलीच्या सुना आहोत. ही आमची मुलगी आहे. कानूबाई हा सण आज श्रावण महिन्यातला नागपंचमीनंतर येणारा हा पहिला रविवारी कानूबाई हा सण साजरा केला जातो. याच्यात कानूबाई आणि कन्हेर राजा यांचं दोघांचं पूजन केलं जातं. रविवारी तिचं स्थापना झाल्यानंतर सोमवारी तिचं लगेच विसर्जन केलं जातं. त्याच्यात आम्हाला पुरणपोळी म्हणजे रोट हा नैवेद्य प्रसाद देवीला दिला जातो आणि मोठ्या थाटामाटात तो सेलिब्रेट केला करून त्याचं दुसऱ्या दिवशी सोमवारी विसर्जित केले जाते लगेच. काय सांगाल, आपण एक ज्येष्ठ सदस्य आहात, ही परंपरा जी आहे ती नवीन पिढीकडे कशी पास केली आपण? नवीन पिढीकडे म्हणजे आम्हाला पूर्वजांकडून मिळाली, आता आमच्याकडून नवीन पिढीकडे सुपूर्त करण्यात येईल ती. आणि आम्ही जसं करत आलो तशी पुढची पिढी पण करत येईल. कसं पूजन असतं काय? आदल्या दिवशी त्यांचं आमंत्रण त्यांना द्यावं लागतं. दुसऱ्या दिवशी त्यांची प्राणप्रतिष्ठा होते, त्यांची स्थापना केली जाते. गव्हाचे रोट नैवेद्य दाखवला जातो आणि त्यांचं सर्व उत्साहात सण साजरा केला जातो कानबाईचा. कानबाई मातेचं दुसऱ्या दिवशी आम्ही विसर्जन याच्याने करतो, उत्साह मिरवणूक काढतो, ते करतो आणि नंतर मग विसर्जन झालं. आपल्या सोबत याच परिवारातील तरुण पिढीची कल्याणी आहे. कल्याणी, काय सांगशील, म्हणजे आत्ता हे तू एका पिढीकडून तुझ्याकडे आलेलं आहे, ही परंपरा पुढे कशी चालू आहे? सांगायला गेलं तर हा जो उत्सव आहे तो खानदेशामध्ये आम्ही हा उत्सव दिवाळीपेक्षा पण जोरदार पद्धतीने हा साजरा करतो, जेणेकरून आम्ही सर्व अख्खं कुटुंब एकत्र येतं आणि एकत्र आल्यानंतर आम्ही सर्व मिळून हा डेकोरेशन म्हणा किंवा काही कानबाईचं सर्व काही करायचं. आम्ही भाऊबंड आणि सर्व माझ्या वहिनी वगैरे आम्ही सर्व एकत्र येऊन हे सर्व सेलिब्रेट करतो आणि आम्हाला खूप आनंद वाटतो की अजून पण आम्ही ह्या गोष्टी ज्या आमच्या पूर्वजांपासून चालत आलेल्या आहेत त्या आम्ही आत्ता पण करतो आणि पुढे पण वहिनी लोक ते सर्व करणारच आहे. तर आम्हाला खूप आनंद वाटतो. नारळाचं असं असतं की कानबाईला आम्ही नारळ असतं त्याला आम्ही नथ वगैरे सर्व लावून नारळाचं आम्ही डेकोरेशन करतो, त्याला आम्ही कानबाई मानतो आणि देवीचं रूप असतं ते आमच्यासाठी आणि आम्ही त्याचं पूजन करतो. काय नाही, हा सण जो आहे तो सगळ्यांना आनंदित म्हणजे आम्ही सकुटुंब सपरिवार अगदी आनंदाने आणि याच्यात उत्साह साजरा करतो. आणि मला आता या निमित्ताने कानबाईचे जे गीत असतात, महिला भगिनी मोठ्या आनंदाने, आपल्यापैकी कोणी कानबाईचं गीत ऐकू शकतं का आमच्या प्रेक्षकांसाठी? वहिनी रानू कानू का मी दोघी बहिणी, रानू गेली का गंग्यावरी, रानू गेली का गंग्यावरी, कानू गेली का गंग्यावरी, कानू गेली का गंग्यावरी, कायलायनी थायावरी. तर आपण बघितलं असेल, अत्यंत सुरेल आणि जे
एक मनभावन असं जे कानबाईचं गीत आहे ह्या जगताप कुटुंबियांनी या ठिकाणी सादर केलं आहे. आणि जसं जगताप कुटुंबियातील ज्येष्ठ सदस्यांनी सांगितलं की ही परंपरा आत्ता आम्ही पुढील पिढीकडे सुपूर्द करत आहोत. ही खानदेशातील परंपरा कुठेही लोप पावू नये यासाठी आता तरुण पिढी पुढाकार घेताना दिसून येत आहे. प्रवीण पाटील, लाईव्ह ट्रेन न्यूज, जळगाव.